माझे प्रिय बंधू आणि भगिनी, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे आव कुराण समजे, याच्यावर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे जे अध्याय आहे सूर्य बकरा, तर त्याचे काही श्लोक, त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे की आपला जे मागचं व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण सूर्य बकराचे 3 श्लोक म्हणजे 165 ते 167 यांचा अर्थ आणि संदेश बघितला होता. आणि या 3 श्लोकांमधून जे मुख्य धडे आपल्याला शिकायला मिळाले त्याच्यामध्ये नंबर 1, सर्वात जास्त प्रेम फक्त अल्लाहवर असावे. नंबर 2, अल्लाहच्या प्रसन्नतेपेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसावी. नंबर 3, कयामतीच्या दिवशी प्रत्येकजण स्वतःच्या कर्मासाठी जबाबदार असेल. नंबर 4, आंधळे अनुकरण माणसाला भटकवू शकते. नंबर 5, कुराण आणि सुन्नत हेच खरे मार्गदर्शन आहे. नंबर 6, जहन्नमचे किंवा नरकाचे लोक तीव्र पश्चाताप करतील, पण त्यांना दुसरी संधी मिळणार नाही. आणि नंबर 7, इमान, सत्कर्म आणि अल्लाहच्या आज्ञांचे पालन करून आखिरतीची तयारी करावी. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला प्रेस करणं विसरू नका. आता आज आपल्याला जे 167 जे श्लोक क्रमांक आहे त्याचे पुढचे जे 4 श्लोक आहेत 168 ते 171, त्यांचा अर्थ आणि संदेश समजायचं आहे. तर सर्वात आधी आपण जे श्लोक क्रमांक 168 आहे त्याचा मराठीत अर्थ बघूया. हे लोकांनो, पृथ्वीवरील जे काही हलाल आणि पवित्र आहे ते खा आणि सैतानाच्या पावलांवर चालू नका. निसंशय तो तुमचा उघडा शत्रू आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, या श्लोकामध्ये अल्लाह सर्व मानवांना हलाल आणि पवित्र म्हणजे तय्यब अन्न व उपजीविका स्वीकारण्याची आज्ञा देतो. मुख्य धडे: फक्त हलाल आणि पवित्र अन्नच खावे. नंबर 2, हराम कमाई आणि अपवित्र गोष्टींपासून दूर राहावे. आणि नंबर 3, शैतान माणसाला पाप आणि अल्लाहच्या अवज्ञेकडे नेतो, म्हणून त्याच्या मार्गापासून दूर राहावे. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, निसंशय अल्लाह पवित्र आहे आणि तो फक्त पवित्र गोष्टीच स्वीकारतो. ही हदीस सही मुस्लिमने उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांच्या जीवनातील उदाहरण आहे, हजरत अबू बकर रदियल्लाहु ताला अन्हु हलाल उपजीविकेबाबत अत्यंत सावध होते. एखादी गोष्ट संशयास्पद असल्याचे समजताच ते ताबडतोब तिचा त्याग करत असत. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो, नंबर 1, नेहमी हलाल मार्गाने उपजीविका मिळवा. नंबर 2, प्रामाणिकपणा आणि पवित्रतेने कमावलेले अन्नच स्वीकारा. नंबर 3, शैतानाच्या प्रलोभनांपासून आणि पापांपासून दूर राहा. आता पुढचा जे श्लोक आहे 169, त्याचा मराठीत अर्थ असा होतो, तो म्हणजे शैतान तुम्हाला फक्त वाईट कामे, अश्लीलता आणि अल्लाहबद्दल ज्ञान नसताना बोलण्याची आज्ञा देतो. तर हे श्लोक स्पष्टीकरण, हा श्लोक सांगतो की शैतान माणसाला विविध प्रकारे भटकवतो. तो माणसाला नंबर 1, पापकर्म करण्यास प्रवृत्त करतो. नंबर 2, अश्लीलता आणि अनैतिकतेचा प्रसार करण्यास उद्युक्त करतो. नंबर 3, अल्लाह आणि धर्माबद्दल ज्ञान नसताना बोलण्यास प्रवृत्त करतो. इस्लाममध्ये योग्य ज्ञानाशिवाय धर्माबद्दल बोलणे हे मोठे पाप मानले गेले आहे. आता या श्लोक निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, जो जाणीवपूर्वक माझ्यावर खोटे विधान लादेल त्याने जहन्नममधील किंवा नरकामधील आपले स्थान तयार समजावे. ही हदीस सही मुस्लिम आणि सही बुखारी मध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांच्या जीवनातील उदाहरण आहे, हजरत अब्दुल्ला इब्न उमर रदियल्लाहु ताला अन्हु यांना एखाद्या धार्मिक प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर ते स्पष्टपणे म्हणत, मला माहीत नाही. ते कधीही ज्ञानाशिवाय
धार्मिक मत देत नसत. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो नंबर 1, सोशल मीडियावर किंवा इतरत्र अप्रमाणित धार्मिक माहिती पसरवू नका. नंबर 2, योग्य ज्ञानाशिवाय धार्मिक मत देऊ नका. नंबर 3, शैतानाच्या कुजबुजीपासून अल्लाहकडे संरक्षण मागा. आता पुढचा श्लोक क्रमांक 170 आहे, त्याचा मराठीत अर्थ असा होतो, जेव्हा त्यांना सांगितले जाते अल्लाहने जे अवतरित केले आहे त्याचे अनुसरण करा, तेव्हा ते म्हणत नाही, आम्ही आमच्या पूर्वजांना ज्या मार्गावर पाहिले त्याच मार्गाचे अनुसरण करू. जरी त्यांच्या पूर्वजांना काहीच समजत नव्हते आणि ते योग्य मार्गावर नव्हते तरीही. आता हे श्लोक स्पष्टीकरण. हा श्लोक आंधळ्या परंपरानुकरणाचा निषेध करतो. मुख्य धडे. नंबर 1, फक्त पूर्वजांची परंपरा आहे म्हणून सत्य नाकारू नका. नंबर 2, कुराण आणि सुन्नत हेच खरे मार्गदर्शन आहे. नंबर 3, प्रत्येक श्रद्धा आणि कृतीची पडताळणी अल्लाहच्या ग्रंथ आणि जे रसूल आहे यांच्या शिकवणीनुसार करावी. आता या श्लोकाशी निगडीत जी हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, मी तुमच्यामध्ये 2 गोष्टी सोडून जात आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांना घट्ट धरून ठेवाल तोपर्यंत कधीही भटकणार नाही. नंबर 1 अल्लाहचे पुस्तक आणि नंबर 2 माझी सुन्नत. आता या श्लोकाची निगडीत सहाब्यांच्या जीवनातील उदाहरण आहे. सहाबा यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर आपल्या पूर्वजांच्या चुकीच्या प्रथा सोडल्या आणि कुराण व सुन्नत यांना आपल्या जीवनाचा आधार बनवले. आता आजच्या जगाशी आपण या श्लोकाला कसं जोडू शकतो, हा श्लोक आपल्याला शिकवतो. नंबर 1, प्रत्येक सामाजिक परंपरा इस्लामचा भाग असेलच असे समजू नका. नंबर 2, प्रत्येक श्रद्धा आणि कृती कुराण व सुन्नतीच्या प्रकाशात तपासा. नंबर 3, प्रामाणिक ज्ञान मिळवा आणि पुराव्यावर आधारित आचरण करा. आता शेवटचा आजच्या व्हिडिओचा 4थ्या क्रमांक श्लोक क्रमांक 171 याचा मराठीत अर्थ. अविश्वास करणाऱ्यांचे उदाहरण त्या व्यक्तीसारखे आहे जो अशा जनावरांना हाक मारतो ज्यांना हाक आणि आवाज याशिवाय काही समजत नाही. ते बहिरे, मुके आणि आंधळे आहेत म्हणून ते समजून घेत नाहीत. आता या श्लोक स्पष्टीकरण. या श्लोकात अल्लाह अशा लोकांचे उदाहरण देतो जे सत्य ऐकतात पण ते स्वीकारत नाहीत. मुख्य धडे. केवळ सत्य ऐकणे पुरेसे नाही, ते समजून स्वीकारणेही आवश्यक आहे. नंबर 2, अहंकार आणि हट्टीपणा माणसाला योग्य मार्गापासून दूर ठेवतात. आणि नंबर 3, अल्लाहचे दिलेल्या बुद्धीचा उपयोग सत्य ओळखण्यासाठी आणि त्याचे पालन करण्यासाठी करावं. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, अल्लाह ज्यांच्यासाठी भलाई इच्छितो त्याला धर्माची समज प्रदान करतो. ही हदीस सही मुस्लिम आणि सही बुखारीने उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाची निगडीत जे सहाब्यांच्या जीवनातील उदाहरण आहे, सहाबा जेव्हा कुराणच्या आयती ऐकत तेव्हा त्या समजून घेत आणि त्वरित त्यानुसार आचरण करत. हेच त्यांच्या यशाचे एक मोठे कारण होते. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो. नंबर 1, कुराण फक्त वाचू नका तर समजून त्यानुसार आचरण करा. नंबर 2, अहंकार आणि हट्टीपणापासून दूर राहा. नंबर 3, नेहमी अल्लाहकडे योग्य समज
उपयुक्त ज्ञान आणि मार्गदर्शनाची दुआ करा. आता हे जे 4 श्लोक आपण आज बघितले 168 ते 171 सूर्य बखरामधले, त्याच्यामधून जे मुख्य धडे आपण शिकलो. नंबर 1, नेहमी हलाल आणि पवित्र अन्न व उपजीविका स्वीकारा. नंबर 2, सैतान हा उघड शत्रू आहे, त्याच्या मार्गापासून दूर राहा. नंबर 3, योग्य ज्ञानाशिवाय धर्माबद्दल बोलू नका. नंबर 4, आंधळ्या परंपरेपेक्षा कुराण आणि सुन्नतीचे पालन करा. नंबर 5, सत्य ऐकणे पुरेसे नाही, ते समजून स्वीकारणे आवश्यक आहे. नंबर 6, अहंकार आणि हट्टीपणा माणसाला योग्य मार्गापासून दूर नेतात. नंबर 7, अल्लाहकडे नेहमी उपयुक्त ज्ञान, समज आणि हिदायतीची दुआ करा. तर आता पुढचे जे श्लोक आहे सूर्य बखराचे, त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.